अध्यात्मचिंतनात्मक ज्या बोधामुळे मनाला अनंत भयता रामरूपता प्राप्त होती, प्रब्रह्माची स्थिती प्रगट होती. त्या प्रब्रह्माचं वर्णन त्या ओवी 17 अध्यायामध्ये भगवंतानं हरि ओम तत्सत या शब्दाने सांगितलंय. त्या शब्दाचा उच्चार करून आम्हाला आरंभ कर्माच्या आधी आणि सुरुवात करून जे कर्म केलं जातं, अर्पण केलं जातं भगवंताला, आणि त्या कर्मसाठी बनतो, कर्माचा संबंध थांबतो, संपतो, थांबतो नाही, संपत. तसं मुली कन्यादान करून दिले तर संबंध आपला हक्क संपतो. आहे का हक्क? तस त्या कर्माचा देहाचा हक्क काय धरतो आपण? संबंध. त्याच्यावर आपला हक्क दोन गोष्टी. परंतु त्या ईश्वराचं 3 प्रकारचं नाव वेदांनी घोषित केलं. ओम तत्सत. जो बोध माऊलीनं सांगितला तो बुद्धीनं ग्रहण केला आणि आत्मारामाचा अनुभव आला, मुक्त म्हणते त्या बुद्धीला. मुळातच म्हणायचं ना की वहिनी कुठली त्रुटी नाही, कशी त्याला आवडली की भगवंताकडे गेली, भगवंताला आत घेतलं, मग ती बुद्धी नाही झाली ना. जी बुद्धी देहात संबंध करते ती विकारात असते, आणि जी बुद्धी भगवंतात संबंध करते ती निर्विकार जाते. दोन गोष्टीचा अवलंबन करावं लागते. खोट्याचा संबंध करणारी बुद्धी विकार आणि दुःख भोगते, आणि खोट्याचा त्याग करणारी बुद्धी विवेकात परब्रह्म बनते. आणि त्या परब्रह्माचं 3 प्रकारचं नाव आहे ओम तत्सत. आणि पुरुषाचं सुंदर फुल आहे, त्याचा तो सुगंध घे, खूप सुंदर ज्ञानेश्वरी आपली बुद्धी करून पडती. माणूस छान आहे, बाई कम पडते त्याचं सुख घ्यायला, त्याला ओळखायला नाही. ज्ञानेश्वरी खूप सुंदर आहे, श्रवण सुंदर आहे, सांगणारे सुंदर आहे, पण कमी पडते. गहू छान दिला आणून बारीचा, बाईने चपाती कर टाकली, तवा पातळ म्हणे, तवा पातळ तर गॅस कमी कर, पण दोष तव्याला आहे. तसा दोष आपल्या अंतःकरणाला आहे, अविद्येचा. आणि तो टाक पुसण्यासाठी श्रवण, मार्ग श्रवणाचा, संघ संताचा, बोध वेदाचा, अनुभव सुखाचा घ्यावाच लागतो आयुष्य. ते करत नाही ना आपण हे संसार तोंड घालतो, दुःखाचं ग्रहण अंगावर घेतो, देहाला माझं म्हणतो, वृत्तीचे विकार करतो, जगताला आत धरतो, भगवंताला बाजूला करतो. कोणती भक्ती? कोणतीच नाही. खरी भक्ती संताच्या संगतीमध्ये प्रगट होती, आत्मस्थिती ही खरी भक्ती. पण माहितच नाही ना, माहितच नाही भक्ती काय, मुक्ती काय, प्रतीती काय, नाम काय, साकार काय, निराकार काय माहिती होईल. 4 गोळी वाचल्या एका शिड्या, तुमचा स्वभाव बनला पोडगा. तुम्हाला एकच कळतं, एका झाली गीता वाचा 18. नको 18 वाचू, खेटर देऊ नको लोकांना. नीट राहा घरात, पाणी नीट ठेव. एखादा गीतेचा भावार्थ हृदयामध्ये कोरून घे, संसार जिरून जाईल. गीता कोरली की संसार जिरला का नाही? आयुष्यावर काय कळावं आणि काय अनुभवावं हे ज्यांना कळतं त्याला भगवंताचं नातं मिळेल. जगाचं नातं नाही, देहाचा संबंध नाही, बुद्धीमध्ये विकार नाही, आणि ईश्वराला आकार करा नाही. तुम्ही मानतात तुमच्यासारखा मूर्ख कोणी? आकार मायेचा आहे, मायेला सिद्धीच नाही, मायेने दाखवलं खरंच नाही. कारण मायेने जग दाखवलं, मग जग खोट आहे, नाशवंत आहे. तिनं देव तयार केला तो खरा नाही, लिलेपुरता केला तो राहिला का? कृष्ण परमात्मा गोकुळात आलेंगी नाही,
पण राहणारं रूप हे परब्रह्म आहे आणि जाणारं रूप हे साकार आहे आणि करणारं रूप हे निराकार आहे आणि अनुभवणारं रूप आहे ते व्यापक आहे. राहते का बुद्धीनं प्रत्येक जीवानं लोण्यासारखं मऊ समस्वी दयाळ कृपाळ नतमस्तक समोर कुणाच्या मानवरी नाही ना. त्याला म्हणतात अंतःकरणाचा अधिकार, त्याला म्हणतात वेदाचा सार, अज्ञानाचा संवाद. तेव्हा अंतःकरण नम्र विनयशील बनत, लोण्यासारखं मृदू बनत आणि त्याला सात्विक कर्मातून एक प्रगट होत अंतःकरण. कारण ताठा जात नाही आपला, कारण साठा नाही ज्ञानाचा, साठा मनाचा, गोठा डोक्यात दगडाचा, दुःखाचा गोठा. म्हणून त्या परब्रह्माचं 3 प्रकारचं नाव आहे ओम तत्सत. इथून पुढे हा विषय शेवटपर्यंत हाच विषय घटित केला आहे, हाच विषय प्रगट केला ओवीच्या माध्यमात. हे बी कळत नाही वहिनी, कारण अतिसंसार करणाऱ्या बायकाला परमात्मा शून्य कळत, बुद्धी छळती ती परमात्मा शून्य. सार आहे तूप आहे, दुधाचा सार तूप आहे ना, तर हे सत्रेवाचा सार हे आपलं रूप आहे. दुधाचं सार तूप आहे आणि सत्रेवाचा शेवटचा सार आमचं रूप आहे. मिळत हे ऐकायला तुम्ही आता तोंड घाला, आम्ही म्हणत नाही, जावंच लागतं. 17 नमुने बघूनच कळत असतं खरं खोटं, आणि बघावेच तुम्ही. आधी कळत होतं पण आता वाटतं जावंच. त्यामध्ये काय होतं अधिकार आहे, तेवढाच काय होतं अविद्येचा निराश होतो, ब्रह्मविद्या आत राहते, जाते मग राहते. आधी राहते कसं राहते, आधी जाती पदाच्या माध्यमातून ते आत जाते आणि मग ते हृदयात राहते. तेव्हा ज्ञानाची माती, तेव्हा स्वरूप स्थिती, तेव्हा आनंदाची प्राप्ती, तेव्हा मोक्षाचा वैभव भोगण्याची त्या बुद्धीची वृत्ती. तोपर्यंत कधीच अंतरंग होत नाही प्रगट. लिहून घ्या. तिथं पैशानं बाटलेला महाराज अंतरंग कधी दाखवू शकत नाही, कधीच नाही. बाटलेला, विटलेला, पेटलेला मोहानं. मोहा घेतो का पैसा, वाटलं नाही का पैशाने, त्याच्यापाशी निघतं का ज्ञान? ज्ञान होऊन गेलं जरा का नाही. जीवोवी हृदयातून एक एक शब्दाचा पाऊस टाकते, अंतःकरण त्या ओवीला झेलत आणि मन तिथं संपत. कारण मन हे अविद्याकारी वायूचं तत्व आहे, पण अविद्या आणि ब्रह्मविद्या एका ठिकाणी राहत नाही. ब्रह्मविद्या गेली की अविद्या मेली. ब्रह्मविद्या श्रवणाच्या माध्यमातून आत गेले अंतःकरण, तर तिने अविद्येनं मारलं, जीवाला तारलं, स्वरूप प्रगटलं आणि अंतःकरण बेभान झालं. सचिदानंद पदावर आलं, ते सच्चित्रूप झालं, तुझ्या पदावर गेलं. ब्रह्मविद्या कटरम बटरम नाही, बहिरंग तर नाहीच नाही, लोकांना ते भी कळत नाही. कुणाला मिळत नाही आणि कुणाला कळत. अधिकार असेल तर कळती, पुण्य असेल तर मिळते. तिथं अविद्या समाप्त होती, ती बुद्धिराम पर्यंत नाही. म्हणून ते बाटलेला महाराज देऊ शकत नाही, ब्रह्मविद्या देऊ शकतो वे. म्हणून तर पेटलेला अंतःकरण असा वैराग्याने, ज्या ठिकाणी फक्त त्याची ओळख करायची आशा असावी, दिशा ज्ञानाची असावी, नशा ब्रह्मप्राप्तीची असावी.
नसा नसा, फक्त त्याची ओळख ही नशा, त्याची अनुभूती ही नशा, त्याची प्रतीती ही दिशा, त्याची प्राप्ती ही मनाची आशा. त्यानंतर हा उद्देश ठेवायचा, फक्त त्याला प्राप्त करा, असंच मी जीवन जगत. आणि त्याच्या प्राप्तीनंतर प्रतीती भोगाल, त्या प्रतीतीमध्ये देहस्थितीला त्यागाल, तेव्हा मी स्वस्थ बसाल. तोपर्यंत ना, देहस्थितीला टाकण्यासाठी जन्म आहे, जीवात्म्याला मुक्त करण्यासाठीच जन्म आहे, सतसंगतीत राहण्यासाठी जन्म आहे, देहाचा बाध होण्यासाठीच वेद आहे, मी कोण करण्यासाठी विचार सागर आहे. त्यानंतर विचार सागर आहे माझा सुंदर होणार. 18 वर्षांपर्यंत किती वेदांताचा पाया पक्का. सोबत काय सांगितलं, एकच ध्यास मनानं काय घेतलं, एकच ध्यास मन भगवंतात गेलं का बाहेर. कुठं थांबलं, जगात, नात्यात, पैशात, कुठं थांबलं मन, कुठं चाललंय मन, तेजेस त्याला का. मनाचा वेग कुणाकडे, संसाराकडे, देहाकडे, धनाकडे, पुत्राकडे, कुणाकडे मन, त्याचा वेग बदला, त्याला वळवा, त्याला भगवंताकडे अना बांधून ते येत नाही. बोधानं बांधल्यावर देहात राहत नाही, वेद कळाल्यावर अज्ञान उरत नाही, मी कोण समजल्यावर बुद्धी जडात उरत नाही. ती ब्राह्मणी स्थिती. अध्यायाचा आपण आता शेवटी 300 पुढे चाललो, संपत आला अध्याय. तर सांग जाता जाता आपण लेकर जातात पैसे भरून जातो, ते काहून जात नाही कोणी. न जाणं जाणं हा वेगळा गडबडीचा वगैरे, पण जेव्हा आनंद होतो तोच माझ्यात पैसा येतो. हे आपलं वाटतं, त्याचा परमात्मा मी वाटा, मी त्याचा वाट, तो माझा ते वाट, त्याचा ऐक्य अनुभवावा, देहाचा संबंध संपवावा, वृत्तीचा निराश करावा, अभेदाचा अनुभव घ्यावा, रूपाचा साक्षात्कार व्हावा आणि त्या ईश्वराचा आनंद बुद्धीत सतत 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 प्रगटा. त्याचाच आनंद, त्याचाच संबंध, त्याचाच विनियोग आणि त्याचाच अनुभव आणि त्याचाच ऐक्य, आनंद पद म्हणते त्याला, स्वानुभूती. तिथं राहावं आपण. राहत आहे कळायची मार मार, मिळत बी नाही, कळत बी नाही, वळत बी नाही. आधी कुठे किती मिळत नाही, कोण सांगते की कुणाला काय पडली कुणाची. बोलते रटपर आत्मस्थितीला भोगावं, देहस्थितीला त्यागावं आणि आपलं वैभव आपण भोगावं. मी सच्चिदानंद नाही हे कळावं, मी देह नाही याच ज्ञान मिळावं. पैशाला बाटल्या मिळतो हे ज्ञान नाही. ठिकाणी माध्यम भगवंत असतो, एका ठिकाणी माध्यम पैसा असतो. तिथं पैसा तिथं नरक आहे, तिथं माध्यम परमात्मा आहे, तिथं मोक्ष. ज्या परमार्थात मोक्ष माध्यम आहे, स्वर्ग आहे. कुठं कळतं जगात, कळतच नाही. जिथं आपण स्वीकारलं त्यांना, या महाराजाला म्हणाण्यापेक्षा नाव आहे ओम तत् सत. त्या उच्चारण केलेलं कर्म सात्विक होत, ते कर्म मला माझ्याकडे आणतं तुला. आणि जेव्हा तू माझ्याकडे येशील तर तू देह करणार नाहीस, तुझ्या विद्यावर होणार नाही, तुला दुःख होणार नाही, तू जगतात वापस येणार नाही. तुझं कर्म धर्म मला समर्पित होईल, पाप पुण्य कर्मातून बंद होईल आणि तुझा मोक्ष मी हातात देईल. तर मोक्ष तुझ्यापाशी राबेल, सेवक बनेल. म्हणले पुढच्या ओळीला माझा पुढचा अभ्यास असतो राबल, तुझा सेवक बनाल.
ओम तत्सत याचं निरूपण सांगतोय. ते मस्त आहे. असा आनंद होतो. तो देवाचा संबंध उरुणे आणि ऐक्य भोगल्याशिवाय थांबू नये. आपण ऐक्य भोगावं. बुद्धीने भगवंताचं पण मला घ्यायचं थोडक्यात घेऊ. मग 329 कडे जाऊ. 328 मध्ये काय बोलले भगवंत? आपण म्हणतो ना, आता काय आपण कार्यक्रम केला एकत्र आलो. माझ्या आईचं सगळं कुटुंब एकत्र आलं. त्रास संपूर्ण मोक्ष, त्रासाला बंद करणं विवेक म्हणजे स्थिती ना मोक्षाची. आनंद द्यावा, आनंद घ्यावा, आनंद पेरावा, आनंद भोगावा. बरोबर कशासाठी आहे? उडण्यासाठी नाही, भगवंताला भेटण्यासाठी. आनंद हे आपलं रूप आहे. मग तो प्रकट करावा आणि भोगावा, द्यावा, घ्यावं आणि वाटावं. वाटावा म्हणजे घ्यावा. बरोबर आहे की नाही? पहिलं कशी पद्धत ब्रह्म, ब्रह्म कसे अनादी आहे. त्याला जन्म मृत्यू तर कधी तारीख वार व्यक्ती नाही. त्याला जन्मच नाही तर तारीख कुठे? ब्रह्म जे जगदादि विश्रामधाम. बघा शब्द परत बरदून बोला. जे अनादी परब्रह्म, सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी, सृष्टीच्या नाशाच्या नंतर, सृष्टी असताना तिन्ही काळात जे सतत असतं ते अनादी असत. पण सृष्टीच्या बरोबर जे नाश होत ते अनात्मा असत पदार्थ. कारण जे उत्पन्न होतं ते नाश पावत, त्याला अनादी म्हणता येत नाही. पण जे उत्पन्न होत नाही, नाशे पावत नाही, ते परब्रह्म आहे, ते अनादी. त्याला उत्पत्ती नाही, त्याचा नाश आहे नाही, आणि त्याच्यापासून जगत नाही. त्याचा संबंध झाल्यावर देवा उत्पन्न होत नाही, त्याच्या अनुभूती आल्यावर विकार राहत नाही, आणि जे आपले ऐक्य झाल्यावर ज्याच्याशी आपल्याला हा भ्रम सत्य वाटत नाही. ज्या परब्रह्माशी संबंध झाला अंतःकरणाचा, भेद संपला अविद्येचा, तो क्षण मोक्षाचा, तो अनुभव सुखाचा, तो साक्षात्कार आनंदाचा, तो प्रत्यय रामाच्या अनुभूतीचा, आणि तो अभेद तत्वाचा, तो प्रसंग मोक्षाचा, तो आविष्कार ज्ञानाचा, आणि तो मार्ग सत्संगतीचा, तो प्रसाद आनंद स्वस्थितीचा. आणि जेव्हा जेव्हा भ्रम दिसतो, तो भ्रम सत्य आहे का मिथ्या आहे हा सुद्धा विचार आहे. भ्रम हे जगत आहे, भ्रम हा देहभाव आहे, भ्रम हा विकार आहे, भ्रम हा विलीचा मार्ग आहे, भ्रम हा दुःखाचा साक्षात्कार आहे. आणि भ्रम जेव्हा बाधित होतो जगत, तेव्हा आनंदाचा विलास चिदविलास तयार होतो. त्याचं नाव हरी ओम तत्सत. भ्रम तिने घेतलं नाही, तिथं मन आहे. भ्रम म्हणजे काय? दृश्याला प्रत्येक दाखवलं त्रिपुटीनं, त्रिपुटीने दृश्याला दाखवलं, आणि दृश्याला सत्यत्व मनानं दिलं. पण खरं सत्य बाजूला गेलं, त्याला जगत हे नाव आलं. दाखवले ज्याच्या बुद्धीला अपरंपार बुद्धी लागते कळायला. सांगता काय? परमात्मा हा सत्य आहे, सत्य आहे आणि सदा आहे, आणि जगत प्रवरूपाने अनादी नाश पावणार आहे. नाश पावणाऱ्या पदार्थाला प्रेम आहे, आणि ज्या प्रेमरूप पदार्थापासून बाजूला आहेत कोणता परमार्थ आहे? तिथं केवळ दुःख आहे, सुखाचा लवलेच नाही. तो देह आणि संसार आहे, जगत आणि त्याचा विचार आहे, पदार्थ आणि संपत्ती आहे, संतती आणि जगताची भ्रांती आहे. जेव्हा त्याची निवृत्ती होईल तेव्हा मनाला राम घेता येईल, तोपर्यंत नाही. म्हणून वेदांताच्या चिंतनानं अज्ञानाची निवृत्ती आहे, परमात्म्याची प्रतीती आहे, त्याला म्हणतात मोक्ष स्थिती आहे. नुसतं वाचून प्रक्रिया पाठ करून कळत नसतं. अनुभूती मग मांडावी लागते, आणि हृदयात तुमच्या सांडावी लागते, मुक्ती तुमच्या पदरात बांधावी लागते, आणि स्वस्थिती भोगता यावी लागते, देहस्थिती थांबावी लागते, आणि आत्मज्ञान रंगावं लागतं. बुद्धी रंगात भगवंताच्या रंगावी लागते, तेव्हा तिला त्या भगवंताच्या अनुभूती भोगता येते. तोपर्यंत संसारात रंगलेल्या मनाला भगवंताच्या अनुभूती कधीच येत नाही. संसार सिद्ध होतच नाही.
वेदांताला सत्ताच नाही, बुद्धी संसार हा हे असं मानतच नाही. कारण बुद्धीला फक्त तो दिसतो, तिथं केवळ त्याचाच आविष्कार असतो. म्हणून तिथं संसार दिसून खरा नसतो. त्याला भ्रम नाव दिलं, त्याचं नाव जगत. काय सांगायचं होतं काय निघाले, बापरे बाप, वेड होत. ज्या देहाला मन माझं म्हणत, ते मन जेव्हा रामाकडे जात, तेव्हा देहात आणि जगताचा वाद होतो, परमात्मा प्रगट होतो, अविद्येचा नाश होतो, बुद्धीमध्ये आत्मप्रकाश येतो, स्वयंला स्वयंची ओळख होती. तेव्हा ती खरी आत्मस्थिती, आनंदाची प्राप्ती. कर्णाचा राम झाकला जात कधीच घासून घासून तळवाचा गंध राहतच नाही, तसा घासून घासून अविद्येवरच नाही. पण बुद्धीला आपण घासतच नाही, कारण घासले संस्कारात तिला टाकले गांडे. माऊली जे जगदादी विश्राम धाम, जे परब्रह्म आहे तिथून जगताची उत्पत्ती, तिथं जगतात येऊन थांबते, विश्राम पावते. आपण गेला तर मी सासरीत आले, पुन्हा जाणार कधी राहणार, तिथून इथं आत्मातून प्रगट झालं, पुन्हा तिथे वापस गेलं. आता मी तिथं आले, तिथून इथं आले, तिथं वापस आले. एक सुंदर उदाहरण आहे आता माझं. जगदादी माऊली जगताची, त्याच्या साह्यानच तोच बनलाय जगत. तिथून उत्पत्ती आहे, ते म्हणजे जगत स्थिती आहे, आणि तो जगत रूपात नटलाय तर जगत कुठे आहे? जर तो नटलाय तर जगत नाही, आणि जगत कळालं तर तो नाही, आणि तो कळाला जगत नाही. लय मस्त. म्हणून तर चिंतनामध्ये मजा आहे, संसारात सजा आहे, गुरुला भजा आहे. गुरुला मजा, संसारात सजा, आणि परमार्थात मजा. महाराजांची कुठे ठरलेली होती, संसार सजाच आहे आणि आहेच. सत्याची तर लई सजा, अनुभव घेऊन बोलते. सत्याला सजा भोगावी लागते, तसं सीतेने भोगली, पांडवाने भोगली, माऊलीने भोगली. बाहेर काढले की नाही आनंदीच्या, सत्याला बाहेर काढलं, बापरे बाप. आणि आता लाखो लोक पाया पडायला चालले, आणि असताना हाकलून दिलं. देवाची ती स्थिती आहे, तर आपलं काय? बरोबर आहे की नाही? माझं महाभारतून बघ कोणती पळत आहे. आणि पाचशे पांडव म्हणले हे तर आपला वैरी आहे, विरोधी आहे, आणि ह्याच्या शेवावर दुःख का करते? कृष्ण तसंच होते. कृष्ण सोडलं का कुंतीला का पांडवाला? जो धर्मनिष्ठ त्याला देव सांभाळतो, जो धर्मावर भिन्न नाही ते यमाकडे जातो. म्हणून कधी धर्माला सोडायचं नाही, वाईट वागायचं नाही, लोकांना त्रास द्यायचा नाही, आणि विधीचं पालन केल्याशिवाय राहायचं नाही. ज्याचा हिस्सा, ज्याचा वाटा ते आपण खायचा नाही, त्याचे कष्ट आपण घ्यायचे नाही, कुणालाही संसारात धोका दगा द्यायचा नाही. आणि तू धोका दिला आणि तिकडे पोराला दिलं, पोराला लात मारली, काय झालं तुझं? पाणी पाणी. तू घेतलीस काटून, पोराला दिलं, आणि तुला पोरानं काय केलं माहितीये? तुला करण माहितीये का? तुला कुठे काय म्हणून द्यायचं? त्यांना कमवायला लावायचं त्याला. खरंच जास्त दिले पोरांना, घेऊन ये त्यांना म्हणून तू पायावर बटा, पण माया परा कळत नाही. हा त्याच टाकायला लावावं. तुम्ही देऊन तर कुणी उभं टाकते नाही का? आता ब्रह्म जे जगदादी विश्रामधाम, जगताचा काय विश्राम घेण्याचे ते धाम ते परब्रह्म आहे. तिथून उत्पत्ती बी ते जगत तिथं वापस येतं, ते कर्म केलेलं जीवाचं तिथंच येतं, आणि प्रलय जगत तिथंच राहतं. सूक्ष्म रूपानं ते अव्याकृत हिरण्यगर्भ विराट, हिरण्यगर्भ आणि अव्याकृत फुल सूक्ष्म कारण हे तुम्हाला ज्या धर्मविषयी पुढे सांगणार तुम्हाला मी. आता ऐका,
तयाचे एक नाम, मग तिचे जगत विश्राम पावतं. तयाचे एक नाम त्रिधापये असे. ज्या ठिकाणी जगत विश्राम पावतं, उत्पन्न होतं, त्याचं नाव त्रिधा. ओम तत् सत. त्रिधापये असे. सांगा आता ओवी कुठे करायचं, किती सुंदर. जास्त चिंतन असं वाटतं की एक ओवी लागली तर हजारो पारायणाचं पण एका नाही खूप सुंदर ना ते. ओम तत्सत. मग ते कसं आहे, ते कितीर अनाम अजाती, ते नाम परब्रह्म कसं आहे, त्या तत्सवा तत्सत ओम तत् सत ह्याला म्हणले परब्रह्म. आणि ते परब्रह्म कसं आहे, ऐका, अनाम अजाती, त्याला नाम बी नाही, त्याला जाती नाही. नाम का नाही देवा, शब्दाला नाव येतं, सगळ्याच्या पुढे येतं. शब्दाचा अतीत आहे, शब्द जात नाही. शब्द अविद्या कार आहे, अविद्या राहा. अविद्या नाही भगवंतापासून. शब्दाच्या पुढे येतो, पुढे. मग शब्दाला कसं ओळखायचं त्याला, म्हणून की अनाम, त्याला नाम नाही. अजाती, त्याच्यासारखं दुसरं कोणी वस्तूच नाही. त्याला जाती कसं, अनेक वस्तू एकत्र आलं, घटत्व, घटावर जाती घटाची, घटत्व. मनुष्य जास्त असते मनुष्यत्व, ब्राह्मण जास्त असते ब्राह्मणत्व. हे त्या पदावर अनेक समुदाय असतात, तिथं जाती राहते. त्याच्यावर भिन्न वस्तूच नाही, तर जाते कसे नाही. पटाला पटत्व जाते, पटाला घटत्व जाते. आता ऐका, परी आता विषय, ते परब्रह्म कसं आहे, अनाम आहे, त्याला नाम नाही, त्याला जाते पण नाही. परी मग काय, अविद्या वर्गाची राहते. अविद्येच्या अंधारामध्ये ते परब्रह्म रूपाची ओळख नाही, दिसत नाही, अनुभूती तर नाहीच नाही. मग त्या अविद्येचे रात्र बघा. परी अविद्या वर्गाची राहते, माझी ओळखावया श्रुती कोण केली. अविद्येच्या अंधकारामध्ये बुद्धी प्रस्थान पावती आणि बुद्धीला जगताची भ्रांती होती. मग अविद्येच्या अंधारामध्ये मला ओळखायची कोण श्रुतीने केली. हरि ओम तत्सत. पडले अविद्येच्या अंधारात. मग त्या अंधारामध्ये मी राग, अभिनिवेश, द्वेष, मच्छर, तो, मी, व्यवहार, कर्म, त्याचा संबंध, जगत, जगताचा संबंध, हे सगळं वाढलं. आणि त्याच्या अंधारामध्ये मला ओळखायची खून केली. ती खून म्हणजे ओम तत्सत. बापरे, म्हटलं मोक्ष अधिकारात संतांची भेट महान निष्काम पुण्यानं आणि ईश्वराचा संबंध वेदाच्या बोधात, ईश्वराची अनुभूती मोक्षाच्या शक्तीनं, हृदयाची भक्ती पुण्याच्या प्राप्तीनं आणि पांडुरंगाची सतत भेट ऐक्य वेदाच्या राशीनं. न खोट्या पदार्थाची गरज. तिथे गेल्यावर सगळं संपत. हे बरोबर वाचायची कसा वैती भावा जाती, अनाम जाती, अविद्या वर्गाची राहती. या विद्या वर्गाच्या अंधारामध्ये जे मानवी झाकल्या गेले, मग माझे मी झाकल्या गेल्यामुळं अविद्या हे ह्याच्यामुळे निघाला विषय माझा इतका. मी झाकल्या गेलो, माझं ज्ञान नाही, माझा संबंध नाही, माझी स्थिती नाही, माझा आनंद नाही. मग राग, द्वेष, मत्सर, क्रोध वाढतो, कारण तिथं माझा संबंध नाही. जेव्हा माझा संबंध होतो ज्ञानानं, तर अविद्या मरती आणि अविद्येची पिलटी संमत. मग राग नाही, द्वेष नाही, क्रोध नाही. ज्याचं कर्म त्याला बघू द्या. तुम्ही काम त्याला सतत देता, ती मला असं वागली असल्यावर माणूस करत माप का पण माप साप नसत. तिनं असं केलं, तिला का बोलू का कट्ट्यात मग तुम्ही. तिचं नाव अभिनिवेश. ते कुणाचे पिल्ले येतं, अविद्येचे. माहित नसतं त्या बायांना. राग, द्वेष, अभिनिवेश, मत्सर, भेद हे उत्पन्न होतात अविद्येच्या राती. म्हणला वाटतं गीता वाचलं की धन्य झाले. वाग माय वाचलं म्हणजे कळाले की तिने बी नाही पुण्य होय, पण मोक्ष नाही. तिचं फल तर नाहीच नाही, फक्त बोट लावल्या ना पुण्य. कृष्ण परमात्मा के ज्ञान बुद्धि में नहीं रहता.
ते भाव नहीं खत्म होता। प्रति जो विकार में है, निर्विकार नहीं बनती, कृष्ण परमात्मा की अनुभूती नहीं येती, अभी त्याच्या राहते। मला एक कळत नाही, समोरचा वाईट आहे त्याचं देव बघून घे, पण त्याच्यामुळे अभिनिवेश तयार होतो, त्याचं नाव विद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, मद, मत्सर, ही इतकी पिल्ले वाढते का? तर बोलून ऐसा करा, तू मतवर कर ना, तू और वो सब समान हो गए, नाही का? रामाला म्हणलं तुझी बायको तिथं कस काय राहिली, रामाने बायको सोडली, तेव्हा लवंकुश जाऊन भांडलं त्याला, मला तू असं म्हणून म्हणला का धोब्याला? पुन्हा तिला सोडलं, नंतर तिने रामाला नाही धरला, धरलं का रामाला? तिनं लवंकुश दिले, जमिनीत गेली, तिला जमीन फाडता येते, आपल्याला को काय येतं? बंगलीने तिला आत घेतलं, आमची अविद्या बंगली आम्हाला भगवंतानं आत घेतला, तीच शक्ती आहे आमची, पण अविद्या बंगलीन वृत्ती आत गेली, हृदयातला दुभंग केला उदान, आणि मन आत गेले वेदात, राम झालं मोक्षानं, एकरूप झालं तत्वाशी, सुख भोगलं आत्मस, आम्ही बी शक्तीच, आम्ही पण रूपाच्या सिद्धीच, नाही का? असा प्रयास असला, आधी वाटायचं जमीन दुभंगली आपल्याला कोणमध्ये गेली, मुलं घेईल परमात्मा घेईल, तिला भूमीने घेतलं, आम्हाला परमात्म्याने घेतलं, ती शक्ती सीता झाली, ती शक्ती ब्रह्मविद्या झाली, ती शक्ती ब्रह्मविद्या नाही, तिथं रूप आहे सरस्वती, कुणाचं रूप आहे तिथे, ती आली, अविद्येला फाडलं, मनांत करणं सोडलं, मध्ये मन सोडलं, कधी ना कधी भगवंत देतो कोणत्या ना कोणत्या रूपाने. आता ऐका, अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती, म्हणजे वेदानं खून केली, खून केली ती कोणती? खून? ओम तत् सत, ह्या तिन्ही पद हे माझीच वाचक आहेत, यातून ह्याचा उच्चार केला, ह्या मनुमंत्रानं घेतलं, दान दिलं, तर ते कर्म सात्विक होतं, दान पावन होतं, माझी प्राप्ती होती, दुःखाची निवृत्ती होती, आत्मस्थिती सदा राहती, देहस्थिती बंद होती, याला म्हणतात मोक्षाची रीती. त्याला थांबू बाय आणतील मला, चल मला बाळ, त्याला नाव आहे उपदिलिया बालकाशी, नाव नाही तयापाशी, त्याला नाव नाही, ठेवलेनी नावेसी ओ देत असे उठी, ठेवलिया नावेसी ओ देत उठे, नाव नाही दयापाशी, जे नाव ठेवलं त्या नावाना उच्चार केला ते उठून बसत. बघा आता पुढचं लय मस्त आहे, कष्टले संसार सिने, संसाराला त्रास झाला, खूप कष्ट झाले, दुःख झालं, मग ते मला आवाज दिला, मला पण नाव नाही, बापरे, कष्टले संसार सिने, संसाराला सिनले त्रासले, आणि मला आवाज दिला, आणि त्या संकेत जो झाला, त्या संकेतात तुझे नाव आलं, ते राम, नाव नाही, पण दिलं नंतर, तसं मला मूळ स्वरूपाला नाव नाही, नंतर दिलं, संसारातून कष्टानं सिनले, मला हाक मारली, देवा धा मला पा संभाळ, मी खूप दुःखलं बाबावलो, मी काय करू, रस्ता दाखव, मला जवळ घे, पाठीवून हात फिरव, मला शांत कर, तुझ्या विना मन शांत होत नाही, तुला नाव घेतल्याशिवाय माझं पाप जात नाही, आणि तू जवळ घेतल्याशिवाय मला सुख प्राप्त होत नाही. हा संकेत म्हणजे नाव आहे, त्याचं नाव राम कृष्ण हरी.
रामा नावेसी ओदे चौथे कटले संसारसने जे देवो एटी गारहाणे. देवाला सांगते तुम्ही त्रासलो देवा, धावत येते मला आवाज येते, रडते पडते मला आवाज येते, माझ्याकडे येते देवा, काय चुकलं माझं, मला काय शिक्षा रे, असं मला सांगते मधल्या मध्ये. तया ओ देव तया ओ दे नावे जेने, तया ओ दे नावे जेने. मग ते नाव मला आवाज देताना जे नाव आलं, राम कृष्ण गोविंदा माधवा मधुसूदना नारायणा, जे ज्यांना नाव दिले ते नाव आले, मला नाव नाही. हे लोकांना कळतच नाही, बायांना नाव असते का ते, त्याला नाव असतं का, समजतच नाही. एका ठिकाणी बसले आडमुठ, करा भक्ती, दान करा, प्रेम त्याला ओळखून करा, त्याचा आनंद घ्या, त्याचं ऐक्य करून मग करा ना भक्ती. कुठ नाही भक्ती कोणा सुटली असते का, सुटत असते का भक्ती, पण अर्धवट भक्ती नाही, आंधळी भक्ती नाही आणि भेदातली भक्ती नाही. तीन गोष्टी, अर्धवट नाही, भेदातली नाही, आंधळी नाही. तिन्ही भक्तीला भागात टाकलंय आणि एका भक्तीला स्वीकारले, डोळस बघ ज्ञान बघ. समजतच नाही या लोकांना. ते का म्हणतात आम्ही म्हणाल ते खरं, बापाच पेढे का, हा तुम्ही म्हणाल ते खरं कस काय, कस काय खरं, आम्ही आम्ही असंच करणार, मग करा, आम्हाला देणे नाही, पण तुझ्या आम्ही देणे का दे नाही. नावात बसली आणि ते म्हणतो मला नाव नाही. जन्मली या बाळकाशी नाव नाही तया पाशी. उदाहरण छान दिले, कवी प्रकट पडन, प्रेम करा हो माऊली करा, पण त्याला जाणून त्याला एक होऊन त्याची प्राप्ती कर, इसको बोलते खरी बात. मग तो तुम्हाला सोडित नाही, तो दूर उरत नाही, तो तुमच्यावर भिन्न राहत नाही, आणि देह पडला तर तुमचा संगम सुटत नाही. मालूमच है, अंधे भक्त अंधे अंधे, उनको आँख किसी ने ज्ञान क्या, तुम्हारा सही क्या सही तुम्हारा, तुमको मालूमच ही नहीं. काही माहित नसताना आपलं हट्ट, बाबा बाबा संतांची संगत नाही, बोधात मन नाही, वेदाचा स्थान नाही, अधिकार हृदयाचं नाही, अध्ययन जग आयुष्यात नाही, आणि मी म्हणलेलं खरं जमता नाही. जमते नाही जमत. एकी गराण्या ओ दे नावे जेने, तया ओ दे नावे जे. तो संकेत हा, ज्या नावानं हाक मारलं धावून आलं, मला कळवळ वाटली आणि नावातून मला बोललं म्हणून मी धावत आलो, आणि त्यांना मला नाव दिलं. ते नावात नसतो मी, नाव जर नसतं मी आहे, नाव दिल्यावरच आहे. काही येण्याचा बाजार आहे, आणि ते कधी नाही, आणि ते कुठं नाही, ते कधी नाही, ते कुठं नाही, ते नावा वाचून मी आहे, नावात बी आहे, पण नाव सोडल्यावर खरं आहे. वादवते तो मध्ये भेटावा ते उद्या घेऊ करायचा फार विस्तार असतो. भेटावा अद्वैते तो भेटावा, ऐसा मंत्र देखील कवना वेदे बापे. वेद बाप आहे, त्याने मला मंत्र कोणता दिला, त्या मंत्राला ब्रह्माचा बोला भेटला, म्हणजे बोलणंच नव्हतं, माहितच नव्हतं, त्याची ओळखच नव्हती, त्याचं प्रेमच नव्हतं, त्याचा संबंधच नव्हता. त्या बोला फेडला, तो मंत्र मित्र सांगतो बघा, ऐसा मंत्र देखील कवना वेदे बापे. हा मंत्र कोणता दिला, तो वेदा ब्रह्माचा बोला भेटला, आणि मग प्रेमाचं नातं जुटलं, ते तुला मी सांगतो. लय सुंदर आहे, लय छान आहे, बापरे बाप.
पंढरीपराविठ्ठल विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव गुरुदेव तुकाराम तुकाराम पंढरनाथ पंढरनाथ भगवान भगवान की की जय, जय, माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज महाराज की की जय, जय. सर्व साधू संतान संतान की की जय. नाम आणि रूप आहे. आणि जेव्हा नाम रूपाचा बाद आहे त्या दोन गोष्टीकडे आपण चर्चा करू. नाम रूप तो भगवंत, आणि जिथे नाम रूपाचा बाद आहे तो भगवंत. याच्यामध्ये आपण थोडं चर्चा करू. दुपारी गोष्ट काय पूर्ण झोप येते.